नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौर प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला अमरावतीत तीव्र विरोध. 59 जातींच्या प्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू करण्याच्या निर्णयाविरोधात अमरावती येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींचे प्रतिनिधी आणि समाज बांधवांनी या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवत शासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा समाजात फूट पाडणारा असून आरक्षणाच्या मूळ घटनात्मक उद्दिष्टांवर आघात करणारा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासोबतच उपवर्गीकरणासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. समाजासमोर वस्तुस्थिती येण्यासाठी हा अहवाल खुला करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासकीय आणि निमशासकीय सेवांमधील मागासवर्गीयांच्या रिक्त जागांचा प्रलंबित अनुशेष विशेष भरती मोहीम राबवून तातडीने भरावा. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण प्रभावीपणे लागू करावे अशीही मागणी करण्यात आली आहे. देशात आणि राज्यात सर्व समाज घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती अचूकपणे समजण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. SC आणि ST समाजावर लागू करण्याचा प्रयत्न होत असलेली क्रीमी लेयरची अट रद्द करावी असेही प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे. तसेच नीट, SBSC आणि CUET परीक्षांमधील कथित शैक्षणिक घोटाळ्यांची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनात शासनाला इशाराही देण्यात आला आहे. जर या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्यात आला नाही आणि उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींची समाज बांधव एकत्र येऊन लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती अमरावती यांच्या वतीने रमेश कटके, सुदाम बोरकर, नयन मुंडे, सुनील रामटेके, मदन गायकवाड, सुरेश ताडे, रविकुमार गजभिये, अशांत रंगारी, धनंजय गुडदेकर, रणजित चव्हाण, संजय आठवले, डॉक्टर कमल राऊत तसेच भिक्खू संघ अमरावती यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजेंद्र गवई, संकल्प फाउंडेशनचे गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर, भारतीय बौद्ध महासभेचे विजय चौरबगार यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात समता सैनिक दल, भिक्खू संघ यांच्यासह समाज घटकातील महिला, पुरुष, युवक, युवतीसह असंख्य संख्येने सहभागी झाले होते. अमरावती येथून गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आज अमरावती जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी विचारांच्या जनतेच्या वतीनं त्यामध्ये जे इतरही समाज आहेत त्या सर्वांच्या वतीनं हा आज मोर्चा, भव्य मोर्चा हा अमरावतीमध्ये काढलेला आहे. ही रस्त्यावरची लढाई आहे. जी काही उपवर्गीकरणाच्या बाबतीचा जो निर्णय आहे आणि तो महाराष्ट्र सरकारनं लागू केलेला आहे तो मुळात चुकीचा आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे. त्याच्यामध्ये जाती जाती तेढ निर्माण करण्याचा एकमेव उद्देश हा महाराष्ट्र सरकारचा आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी आज ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत. वर्गीकरणाच्या संदर्भात आजचा हा मोर्चा होता, किंबहुना उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा होता. 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, उपवर्गीकरणाचा निकाल दिला, एवढंच सांगण्यात आलं. परंतु त्या निकालामध्ये असे म्हटलं की ज्या राज्यामध्ये आवश्यकता असेल त्याच राज्यामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं. त्याच्यामुळे त्या निकालाचा विपर्यास करण्यात आला. महाराष्ट्राच्या बाहेर जे काही 2 काँग्रेसचे राज्य आहेत त्या काँग्रेसच्या राज्यामध्ये उपवर्गीकरण सुरू करण्यात आलं आहे. परंतु या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये उपवर्गीकरणाची काही गरज नाही. कारण की जेव्हा मांग समाजावरती अन्याय होतो तेव्हा बौद्ध धावून येतो, चमार समाजावरती अन्याय होतो तेव्हा बौद्ध धावून येतो, वडार समाजावरती जेव्हा अन्याय होतो तेव्हा बौद्ध धावून येतो. आज जरी ते खरी गरज आहे तर अनुशेष भरण्याची 50,000 नोकऱ्या अजूनही भरल्या गेलेल्या नाही आहेत. त्याचप्रमाणे जर तुमचं एवढंच प्रेम मांग समाजावरती आहे तर मग अण्णाभाऊ साठे महामंडळ याला फंड का देत नाही तुम्ही?
द्या ना फंड. हजारो मांग समाजाचे कार्यकर्ते, त्यांना व्यवसाय मिळून द्या. हजारो मांग समाजाच्या कार्यकर्त्यांना व्यवसाय मिळाला, ते उभे झाले तर ते अनेक हजार कार्यकर्ते नंतर उभे करतील. आणि तुम्ही काय कारण देता की त्या अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून आम्ही फंड देत नाही. हो, तुमच्या कोणत्या विभागामध्ये भ्रष्टाचार झाला नाहीये? एक दोन तो विभाग सांगा जिथे भ्रष्टाचार झालेला नाही आहे. तेव्हा खरी गरज जी आहे, जर मान समाजावरती जर प्रेम करा तुमचं असेल तर अण्णाभाऊ साठेला करोडोचा फंड द्यावा आणि अनुशेष भरण्यात यावा. उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि गवी परिवार आहे. अशा ठिकाणी उपवर्गीकरणासंदर्भात जो मोर्चा हजारोच्या संख्येने निघाला, यामधून शासनाला अक्कल यायला पाहिजे की जाती म्हणजेच एका कुटुंबामध्ये कसे भांडणं लावायचे आणि हा कल वाढवायचा. संपूर्णतः आरक्षण संपवण्याचं हे या सरकारचं षड्यंत्र आहे. हे आंबेडकरीवाद्यांनी हाणून पाडणं ही काळाची गरज आहे. म्हणून या ठिकाणी हजारोच्या संख्येने, अमरावतीमध्येच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने पब्लिक एका ठिकाणी येऊन हे उपवर्गीकरणाचा अजेंडा सरकारचा हाणून पाडायला पाहिजे आणि आपलं आरक्षण संरक्षित करायला पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचं कवच SC असेल, ST असेल, OBC असेल सर्वांच्या करता दिलेला आहे. हा पहिला अटॅक जरी SC वर असला पण पूर्णतः आरक्षणच बंद करायचं हा शासनाचा अजेंडा आहे. तो हाणून पाडण्याकरता, या शासनाचा निषेध करण्याकरता हजारोच्या संख्येनं अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पब्लिक उपलब्ध झालेली आहे. उपवर्गीकरण करण्याचा भारतीय संविधानासाठी भारतीय संविधानात कुठल्याही इतर मागासवर्ग हा 41 कलमाच्या अंतर्गत जाती, यामध्ये 59 जातीचा समावेश आहे. ओबीसीमध्ये 272 जातीचा समावेश आहे. अंतर्गत जमाती जी 3 प्रवर्ग आहेत जी संविधानाला निर्माण केले, त्याच्यामध्ये फोडफाड करून ते विभक्त करून जातीमध्ये तेढ निर्माण करून त्या ठिकाणी आपली राजकीय जे आहेत, परंतु त्याच्यामध्ये त्याचा वर्गीकरण केलं, त्याला तो बदल समितीने केली, राज्य सरकारला त्याचे अधिकार दिले. हे जरी असलं तर किमान राज्यामध्ये राजकीय जातीय विस्कटणार नाही, जातीय समता निर्माण राहील कायमचा तो आंदोलन राहतो. यासाठी संविधानाच्या पद्धतीमध्ये राज्य सरकारने करायला पाहिजे. परंतु जातीमधल्या त्याला पुढे किंवा जे काही कसलं होतं आहे की अनुसूचित जाती 59 जातीला आहे. त्याच्यामध्ये कोणाला एका वयाला नाही, एका जातीला नाही. त्यांनी स्पर्धा करायला पाहिजे, परीक्षा द्यायला पाहिजे, आपल्या जागेवर आपल्या करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना ती असूया असायची वाटते ती झाली पाहिजे. कारण जेवढेपर्यंत ते बसलेले आहेत तरी 58 जाती आणि त्याच्यातून एक जात बाबासाहेबांनी ग्रंथ पुस्तक जे लिखाणाचं तत्वज्ञान दिलं किंवा मार्गदर्शन केलं तेच स्वीकारलं. त्यांनी ते पुढे गेले म्हणून ते नोकरीत लागले, म्हणून त्याची प्रगती झाली. आता ही प्रगती पाहत नाही म्हणून त्यांच्या पायात जे आरक्षण कसं आणि ही तर भूमिका केंद्र सरकारची राज्य सरकारची आहे. आरक्षण फक्त पाहिजे खाजगीकरणाचा घाट गाठलेला आहे. आज सरकारी कार्यालय रोज पडलेले आहेत, तिथल्या जागा रिक्त ही वस्तुस्थिती आहे. आजपर्यंत जेवढ्या काही जागा निघतात सरकारी त्या भरल्याच जात नाही. वर्षानुवर्ष आज दूरसंख्या कार्यालय बरोबर 4 माळ्याची 6 लोक आहेत, त्याच्यात 150 लोक होते. ही वस्तुस्थिती आहे. हे असंच चालणार आहे. खाजगीकरण हळूहळू आरक्षण
त्याच्याची जातीमध्ये वाद निर्माण करून तसं ओबीसी वाद निर्माण केला, मराठ्यांना वेगळं केलं, हा सातत्यानं असंतोष निर्माण करायचा जातीमध्ये. ओबीसीला मराठा ओबीसी जो मुद्दे आहे हा ओबीसी प्रवर्गामध्ये विभाजन करण्याचा विषय, तसंच एसटीच्या याच्यातून हा आता विषय त्यांनी जबरदस्त आहे. तेव्हा एकंदरीतच देशाचं धर्मनिरपेक्ष राज्य हे कायम राहावं असं जर वाटत असेल सरकारला, त्यांनी हा उपवर्ग करण्याचा जो घाट घातलेला तो रद्द केला पाहिजे, मागं घेतला पाहिजे. जसं आहे तसं करायचं, आरक्षणाचं धोरण कायम ठेवलं पाहिजे आणि तेही सर्वांना त्याच्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे त्याची भूमिका ठेवली पाहिजे. जय विजयकुमार चोरपगार, राज्य संघटक बौद्ध महासभा. 59 जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा घाट महाराष्ट्र राज्य सरकारने अवलंबलेला आहे. 1 ऑगस्ट 2024 भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण राज्य सरकारला करता येईल असे निर्देश केले होते. ते केलंच पाहिजे असे कोणी बंधन नाही. आणि उपवर्गीकरण हे संविधानानुसार राज्याला करता येत नाही. उपवर्गीकरण करायचंच असेल तर संसदेमध्ये तसा निर्णय व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही. त्यानंतर उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारला ज्या काही सूचना आलेल्या आहेत हायकोर्टाकडून त्या करण्याच्या नाही, तर ते करू शकतात एवढं आहे. कारण जाती भेद निर्माण करणारं सरकार राज्यात असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात विविध जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा रचलेला आहे. आणि या माध्यमातून 13% आरक्षण हे विभागणी करून काही तुकडे त्याचे पाळू इच्छितात. खरं म्हणजे भारतीय संविधानाने SC समूहाला आरक्षण दिलेलं आहे, कोणत्याही एका जातीला आरक्षण दिलेलं नाही आणि त्यामुळे जाती विभक्त करता येत नाही. तरीही शासन हे समूह एकत्र राहू नये, या देशात राष्ट्रीय एकात्मता राहू नये, अशांतता माजावी आणि अशा पद्धतीचं असंविधानिक कृत्य भारत सरकार राज्य सरकार सतत करत असते. त्याचाच हा भाग उपवर्गीकरणाचा आहे. यातून कुणाचे हित साधल्या जाणार नाही. सर्वांना 59 जातीला निश्चितपणे यातून हानी पोहोचणार आहे आणि आरक्षण संपवण्याचा हा कुठे डाव आहे. हळूहळू आरक्षण संपवण्याचं कामकाज राज्य सरकारने सुरू केलेलं आहे आणि काही आमच्यामधले SC-मधलेच काही मंडळी जे त्या ठिकाणच्या RSSचे हस्तक आहेत, त्यांनी काही आमच्या बांधवांना चुकीच्या पद्धतीनं उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही त्यातील लोक आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाजूने नाही, बहुतांश जास्तीत जास्त लोक उपवर्गीकरणाला विरोध करतात आहे आणि म्हणून 59 जातीचा मोर्चा उपवर्गीकरण समितीचं निर्माण करून अमरावतीमध्ये काढण्यात आलेला आहे. तो आणि यात कुणाचंही असं स्पेसिफिक नेतृत्व नंतर हे विविध सामाजिक संघटना, धम्मसंस्था, विहार आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी विनंती आहे, ऐकून घ्या पहिले. हे जे कमिटीकडून उपवर्गीय विरोधी जे कमिटी आहे त्यांच्याकडून नाव आलेले आहेत, कृपा करून तेवढेच लोक आतमध्ये. ठीक आहे. विधान परिषदची आचारसंहिता चालू आहे. रमेश कटके साहेब. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.